सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। नोकरदारांसाठी गुड न्यूज, इन हँड सॅलरी वाढणार अशी एक अत्यंत महत्त्वाची बातमी EPFO अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आलेली आहे। या कर्मचाऱ्यांसाठी निश्चितच ही अतिशय महत्त्वाची अत्यंत आनंदाची बातमी आहे। मागील बऱ्याच दिवसापासून EPFO अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा अपडेट देण्यात यावी अशी मागणी हे कर्मचारी करत होते। अखेर त्याच संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची मोठी आनंददायी अपडेट बातमी आता समोर आलेली आहे। काय संपूर्ण बातमी आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नेहमीच मिळत राहतील। टाइम्स नाऊ मराठी या वृत्तपत्राच्या हवाल्याने ही बातमी आता समोर आलेली आहे। नोकरदारांसाठी एक मोठी बातमी आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे EPFO सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे। कर्मचाऱ्यांच्या इन हँड सॅलरीत आता वाढ होणार आहे। EPFOने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून ग्रुप लाईफ इन्शुरन्स स्कीमसाठी म्हणजे GIS कोणतीही कपात केली जाणार नाही असा निर्णय घेतला आहे। 1 सप्टेंबर 2013 नंतर सरकारी सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना हा बदल लागू होणार आहे। त्यामुळे आता तुमचा टेक होम पगार दर महिन्याला वाढणार आहे। या निर्णयाचा फायदा 1 सप्टेंबर 2013 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना होणार आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 1 सप्टेंबर 2013 नंतर नोकरीत रुजू होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप लाईफ इन्शुरन्स म्हणजे GIS अंतर्गत होणारी कपात तात्काळ थांबविण्याचा निर्णय घेतला आहे। EPFOने याबाबत परिपत्रक देखील जारी केलं आहे। यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारातून ग्रुप लाईफ इन्शुरन्स योजनेतील कपात थांबविण्याचे निर्देश दिले आहेत। ही योजना बंद केल्याने जे कर्मचारी यापुढे GISचा भाग नसतील त्यांना त्यांची कपात एकरकमी परत केली जाईल। आतापर्यंतच्या त्यांच्या पगारातून जी काही रक्कम कापली गेली आहे ती त्यांना परत केली जाणार आहे। या EPFOच्या निर्णयामुळे 1 सप्टेंबर 2013 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर थेट त्याचा परिणाम होणार आहे, कारण कर्मचाऱ्यांना यापुढे ग्रुप इन्शुरन्स स्कीम म्हणजे GIS अंतर्गत समाविष्ट केलं जाणार नाही आणि त्यांच्या पगारातून GIS सुद्धा कापला जाणार नाही। त्यामुळे कर्मचाऱ्यांचा इन हँड पगार वाढू शकतो। इतकेच नाही तर GIS संपल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारातून आधी करण्यात आलेली कपात त्यांना परत केली जाणार आहे। त्यामुळे सुमारे 10 वर्षासाठी कापलेले पैसे एक रकमी परत केले जाणार आहे। अशी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी EPFO अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी समोर आलेली आहे। निश्चितच या बातमीमुळे आपल्याला मोठा दिलासा मिळाला असणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।